पुढेही बसेलेत, त्या मागे बसेलेत त्या बाबा, टोपीवाला बाबा आहेत. पण बसानी पद्धत बी देखील जिथला बाबा बसेले टोपीवाला अख्खा 60 ना पुढे येतस, 55-60 ना पुढला बाबा आहेत बेटा. पण बैठक देखील आहे त्याशनी. आणि तुम्ही 25-25 30-30 वरीस ना दका कथा तंगड्याला माड राय ना कथा हात टेकी राहणार ए त्या बी काय करतील, त्याच ना बी दोष नाही, खावालेच चांगलं नाही नाव. हां त्या बाबासले विचारा काय खायत त्या. महाराज भाजी जर सरी जाय ना म्हणा बाप सारखा आहेत त्या, विचारा सत्यन बाबा. भाजी जर सरी जाय ना त्याशनी मायले जर सांगेत ना माडी भूक लागेल भाऊ भाजी ते नाही पण थांब मग गरमा भाकर राव पोळी राव तिना काला मोड देत, त्यावर तेल टाक देत, गुई चुरी देत, खाय भाऊ गुई तेल ना काला. असा दानगल्ला आहेत म्हातारा. हा ते भाजी सर नाही का आपला पुरुषले हातेने माया भाऊ काय रे मम्मी भूक लागली थांब तुले मॅगी बनायते. हो माडी तू त्याले खावाडशी मॅगी तो कवय बी दी आगी चांगलं खावाड त्याले. आई बठ्ठ इथला सत्यानाश होई घ्या महाराज, पहिलं काहीच राहिलं नाही. हा कच्ची उडी निंदाय खायत ना अजून बी देखा त्या बाबास ना गाल देखा तुम्ही महाराज असा आते सुद्धा असा टमाटान माय गाल येतच. आणि आपला या 25-25 30-30 वरील ना पोरे ना गाल दा का खोबरान वाट्या का मावाल्या तुमले खावाले चांगलं राहिलं नाही महाराज, जुनं काहीच राहिलं नाही. हा त्या बाबासले विचारा कच्ची उडी निदाई वाय मग खायत बाबा खरं आहे का नाही. कच्ची उडी निदाय खायत दानगाला म्हातारा बडी बडी 12 हात उड्या मार देत. दारमा ते दर्जामा दगड राह ना दादासाहेब दगड 5-5 क्विंटल ना दगड म्हातारा असं हल्लं रुसलीन मागे फेक दे डोकाड. हा ते हाय मॅगी खाई खाय नी इथल्या इथल्या तंगड्या. हा ते बरं होय गे ट्रॅक्टर होय गे नाही ते यायत ना आव तोर ना बरण सुद्धा उचलावा आणि बरण उचलायला जाते ना या चड्डीना कलर बदलायली ते खावालेच चांगलं नाही ना महाराज. पहिले खावाले होतं कच्ची उडी निदाय खायत आपला पोरे झोप मा उठताच पहिला मा डोळ्याचो येतं त्या गोदडा माव मालपाव वो माव मालपाव वो भाऊ तू भाजी बाकरना काला खा रे हाय बा तू पाव काय काय आत पाव घ्या रे वो मन सोनचिड. आणि या पाव खाणारा पोरेसले ना हात लावानी बी इच्छा होत नाही. हात पाय इथं लंडेब्र्या येवल्या हात लावणं बी म्हणवत नाही. पहिलं काहीच राहिलं नाही महाराज, जुनं ते सोनं म्हणत. आता या बाबा बसेलेत यास ना हात ना जिथला लग्ने देखीशने जोडेलेत ना 100 माई 1-2 फारकती वय या बाबा लोकेस ना हात ना जोडेल होतात ना. बाकी आता तरुण 150 नावे घ्यात. मित्र मित्र जातच या पुरी दखाले मित्र मित्र आणि मित्र मित्र जातच यान करता पोर दखाल 4 मित्र संगेले जात मित्र लिचारत बावड्या तुल पटणे का रे हो भाऊ तून करता येलेत रे अरे तू त्याला नको विचारू तो उभा पिकोर ताबा लिहिली रे तू त्याला विचाराय ना पटणी का असं उलट करलीशी ना रे. बाबा लोके जोडेत लग्ने 100 माई 99% संसार करेत पुरी फार कत्याच नव्हे. हा ते 100 माई 90% फार कत्याच उई राहण्यात. हा मनीषीन जुना असले अजून बी महत्व द्या. टोपीवाला असले तुम्ही व्हॅल्यू द्या महाराज, अजून बी सुखी जगता येईल तुमले. कारण त्यासना बराच आपल्यापेक्षा उन्हाळा पावसाळा जास्त खायला राहतच. मनीषीन तुम्ही त्यासना ऐकीशे चालशात ना आयुष्यामा फसावत नाही. नाही ते असं मी म्हणत नाही मित्र ठेवू नका, मित्र बी सांगे राहू द्या. पण एकदा तुम्ही बाबा लोकांना सल्ला लिवाशिवाय पुढे जाऊ नका. जुनाने बठ्ठी गोष्ट भारी रास, जुनं जिथलं बी देक्षात ना अख्ख्या गोष्टी भारी आहेत. कोणतीच कमी नाही काढू शकतास तुम्ही जुनासमा. हां या बाबासनं खानपेन चांगलं होतं, राहणं चांगलं होतं. जुना बाबा धोत्रे नेशेत 8वी बसेलेत मुकला बाबा धोत्रेसवाला. थंडीमा जर एखाद टाईमले गाडी उचकीच गई भो स्टँडवर पडाना प्रसंग होना एक अर्ध धोतर नेशिल्या अर्ध पंगरील्या पडी रावाना आपला चड्डीवालाच ना कितल्या अवकाश कितल्या अवकाश धोतर ते धोतरच रास भाऊ. म्हणजे जुना माझी ताकद आहे ना बठीकडे ते वाचस माणूस. हा नववाला फसतसच खेडागावनं वातावरण सांग तो अजून बी बाया करतीस कामे. आता काम करायचं असेल पीठ मळायचं असेल तर तुम्ही हातानं मळतात बरोबर आहे ना. भाकर थापायची असेल किंवा पोळी बनवायची असेल तर तुम्ही हाताकन बनवतात बरोबर आहे ना. मग तोंडले काय काम रास का बहिणीस काहीच काम नाही. मग जवळ आपण हातगाई काही काम करतात चाली राही नव्हतं आयस गाई तवय आई तोंडले काम लाई देऊ तोंडे गाई भजन म्हणू त्यामुळे आपलं तेवढं चिंतन होई जास नाही का. हां
हो. आणि तुम्हाला सांगू का, अंतकरणापासून भगवंतातलं शरण जाणं माऊली ज्ञानोबा राय तर एकदम सोपं करून सांगतात. दिनभर नाही करता येऊनच चालीन, क्षणभर का असे ना पण अंतकरणापासून असणं गरजेचं आहे. देवाची एक बारी उभा क्षणभर, फक्त क्षणभर, पण अंतकरण पूर्ण देवानं द्यायला. हो. पण आपलं आपलं फक्त देखावाना परमार्थ चालू आहे. तो कराय ना माल बी करणं पडी, त्याने माळा घाली माल बी घालणी पडी, तो मंदिरवर चालणं माल बी जाणं पडी. असा मग परमार्थ नाही राहणार, फक्त येवा दावा होई राहणार. खरा भगवंताला शरण जाणं म्हणजे अंतकरण पाहिजे, लोके देखाल पाहिजे मनीषी नाही, भगवंतनी आपल्याकडे एक दाव देखाल पाहिजे, म्हणजे सक्सेस आपली भक्ती. विठ्ठल विठ्ठल आपली भक्ती कशी आहे काका? आपली भक्ती म्हणजे निव्वळ देखावा. फॉर एक्झाम्पल, एका ठिकाणी बाबा वारीला गेला. पत्नीला सांगितलं, पोराला सांगितलं, म्हणले मी महिन्याच्या वारीला चाललो, तुम्ही एक काम करायचं. काय म्हणले? देव धुवून टाकायचं. म्हणले हरकत नाही. पोरगा म्हणे पप्पा मी देव धुसू, देवपूजा मी करसू. म्हणे भाऊ मी वारीला चाललो, देवपूजा तू ना वांधा नाही. पहिला दिन देवपूजा, दुसरा दिन देवपूजा, तिसरा चौथा पाचवा सहावा दिन. मायली विचारे म्हणे मम्मी हाय कितला दिन चालीन? म्हणे भाऊ तुन बाप पिरी असतो. म्हणे रोज एक एक देव दावाना, प्रत्येकले अष्टगंध बुक्का लावाना, आई परवडाव नाही. त्यानापेक्षा असं करत बठा देव एकखटे दोईलयस. म्हणे पूर्ण देव बांधिली ना खारवामा, सर्व देव लई घ्या कापडमा बांधीस नाही, बादलीमा मोकळा करली ना, देव खुल्ला कर दिनात, आणि बादलीला दोर बांधी अख्खी बादली येरमा सोडली. बठा एकखटे दवाई जातील बा असा बजेट त्यांना. बठा देव एकखटे सोड देणार. ज्या जड देव होतात, लड्डू गोपाल, गणपती बाप्पा, अन्नपूर्णा, त्या बादलीमा राहणार. पण ज्या चांदीना होतात, पत्तरना देव होतात, त्या तरंगी घ्या. यांनी बादली काढी वर, देव थोडासा बाकी ना येरमा राय घ्या. जिथला होता तिथला गासोड बांधी घर लय घ्या, देवारावर ठी दिना आणि ठी घरना बाहेर निघिराना. मायनी सांगा म्हणे बावड्या अरे त्या देवजले दोयले ना निदान अष्टगंध बुक्का ते लाव रे भाऊ. म्हणे माडी देवजले अष्टगंध बुक्का लावायला चालवणे. म्हणे का बर भाऊ? म्हणे बाकी ना देव आहेत ना येर आत्महत्या करीन मरी घ्या, देवजले सुतक होई घे. म्हणे सांगाव कवय देव भेटती नो आपले. हा माय गाया द्यायला लागणी. बावड्या तुला अक्कल आहे का? एवढा मोठा तुला लगीन वय घे, तुले सुमारा नाही का रे? हो बानड सुरूत ना देवाचा होतच का रे? माय रागवायला लागली. बावड्या म्हणे 8,000 राहिनोत म्हातारी खावाल देवाने घरमा कटका, त्यानापेक्षा सासरवाडी निघ्या पायी पायी. सासूनी देख जवाई बापूले, जवाई बापूला देखता सासू मायना आनंद. बाप रे बाप, जवाई जवाई जवायला देखील नाही सासू वाजले, कितला आनंद होत आहे. ते खेळा माकू जास्त खरं आहे का नाही? हा सासूले जवाई इथला प्रियशे, इथला प्रियशे. पोरगाले जवायला जर जोडे जोडे उभं करा ना, सासू पहिले जवाई निवडी नाही. माय म्हणा जवाई सारखा माणूस नाही. हा म्हणशील टाईमवर चहा भेटत नाही तुमले. जवाई यास ना बी काय चुकाय राय ना माहिती आहे का? माफ कर जात हा मायासवर, नाही ते तुमले असं वाटी माय वावती किडा पाडी घ्या जाऊन. मी सत्यता बोलाना प्रयत्न करत, समाजमध्ये देखील राहणं ते सांगाना प्रयत्न करत. या माय अजिबात चुकीनं अर्थ काढा नाही. नाही ते बाकीने बाया सांगते माया वो आमना किडा पाडी घ्या ओ माय, असं काहीच नाही शे. मी फक्त सत्यता मांडी राहिनो. देखा तुमनं जर म्हातारपण चांगलं घालवणं ते सून आणि पोरगा यासले थोडं 2 शब्द चांगलं बोला आणि स्तुतीप्रिय जगे. 2 शब्द तुम्ही चांगला बोलणार ना, तुमले बट वेळेवर भेटे. सुनबाईले बी सांगा सासू आपली मायरास, आणि सासूले बी सांगणे सुनबाईच आपली पोरगी आहे. भाव मनमा ठेवायला पाहिजे. पण काही काही म्हाताऱ्या बी ऐकतीत नाही. जर समजा पोरगा जर बायकोनं ऐकत असेल, तुम्ही पोरगानं लग्न होत नाही, कितला देव नवसतीच बहिणीचं. माय म्हणा बावड्यानं हो दे रे देवबा, कशी काय भेटे ना नकटी वकटी, पण वय जाऊ दे म्हण बावड्यानं. कप्प्याला तांदूळ लाग जाऊ दे, डोकार तांदूळ पळ जाऊ दे, इथल्या रावण्या करतील. आणि ती घर मावनी का माय वो तिने काय खावाडन काय नाही, तिनं ऐकच बहीण तो तीन मागेच फिरस माहित होते. म्हणजे पोऱ्या जर सुनबाईन मागे फिरना ती हिने काहीतरी खावाड दिनं. आणि जर जवाई अंडेर ना मागे फिरस ना, माय जवाई असा देव भेटेल शे मन सांगू ना तूक बी ओलांडत नाही. येडी अक्का भानड हाव स्वभाव बदलावणं पडे ना आपले. बरोबर आहे की नाही? म्हणजे पोरगा जर सुनबाई ना ऐकच होते, तू बायको ना ऐकत, बाकी ना बाय ते उघडं बोलते. हो महाराज काय सांगू बोलता तर काय होय गे माडी महाराज. पोऱ्या इथला बेकार होई घ्या. पहिले असा होता म्हणा तूक बी ओलांडे नाही, म्हणा शब्द ओलांडे नाही,
पण लग्न करीवनी काय पहिला मिळल्यावाल घ्या काय कावडन काय नाही तिनं ऐकच म्हणता माडी तू माल का बा एवढं दुःख सांग राही नाही म्हणे महाराज मला असं वाटणं तुम्हाला बाले बी वाढायले तुम्ही गुड्या बी दक्तच होतील म्हणे ओ बहीण असा कथा बी रॉंग नंबर नको लावू नका हा म्हणजे सुनबाईनं जर पोरे ऐकस ते त्याला काहीतरी खावाड देणं आणि जर मुलगीनं जावाई ऐकत असेल तर जवाई देव माणूस आहे तुम्ही नाही करतात ना तसं एवढं ध्यान मा ठेवच्यात पाणी पाजणार बी पोऱ्याच राजने शेवट शिलगावणार बी पोऱ्याच राज त्याला विसर्जात नका विठ्ठल सासूबाईने जावाई बापूला बघितलं म्हणले जावाई बापू आलात म्हणे हो मामीजी एक काम करा ना तुमच्यासाठी स्वयंपाक लावते तोपर्यंत एक काम करा म्हणे काय म्हणे तुम्हाला सासरा आहे ना दिंडी मा जायले देवदोय टाका म्हणे अहो म्हणे ज्या दांगडोल बॅन येईल तोच दांगडो उभा कर देना मायले नाही म्हणता येईल पण सासूल नाही म्हणता येईल का हो मायले काम नाही म्हणता येईल सासूल नाही म्हणता येईल का बिंदास नाही म्हण राहणार तुम्ही म्हणजे मायले नाही म्हणते ना सासूल नाही म्हणा ना यक्क बुका मुका कट टाकू असा जीव करत हा मन तोंडवर सांग राहणार सासूबाईनी पुरं देवार काढ देणं जवाईन पुढे देवदोय राहणार जवाई बापू सासूबाईन ताट बनावं जेवण बिवण कर रात सुकणे निघाई सकाळी मग म्हणे जवाई बापू मी च्या उकाळस तोपर्यंत देवदोय टाका तिसरा दिन उगी घ्या मामी देवारा पुढेच दे म्हणे भाऊ रे घर जो दांगड होता तो आटे बिशी घर जाऊ ते माय बोलीन आटे राहणू सासू देवारा काढी देस जगणं नाही मर जा नाही म्हणे माले आत्महत्या करीन मर जासू जंगलला मार्ग धरा विहिरीत उडी मारून देईल म्हणे विहिरीत उडी मारणार तोपर्यंत वीर मालकाना हात धरला म्हणे भाऊ काय करतोय म्हणे मला जगणं नाही मरी जाणं शे अरे का बर म्हणे मला जीव ठेवून आणि पण बावड्या वय न काय म्हणे मला जगणं नाही येडा तुनी परिस्थिती हालाकीने होईना ते दोन्ही टाइमनं जेवण मी तुला दिसू सकाळ मा नाश्ता बी दिसू दोन्ही टाइम जेवण बी दिसू तुले जर बिडी काढीसले पैसा लागतो 10-20 रुपये खर्चाल बी दिसू तुले जर का कपडा लागता दोन ड्रेस लागतच होती मी 4 ड्रेसली दिसू तू कामधंदा ना दुख लागत होय ना कामधंदा बी करू नको फक्त आमना घर बशी बशी देवदोय टाकत जाय म्हणे हा आपला परमार्थ आहे महाराज असं केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती नाहीये मग काय केल्याच्या नंतर भगवंत आनंदित होईल मग रात्रंदिवस नामचिंतन करणं म्हणजे काय मातंग ऋषींनी शबरीला सांगितलं शबरी अगर तुझे भगवान से मिलना है तो बेटा हर समय तुझे भगवान का चिंतन करना पड़ेगा तभी तुझे भगवान मिलने वाला है गुरुजींनी सांगितलं रात्रंदिवस नामचिंतन कर जो पण येईल तुला जगाचा मालक भेटायला येईल कोणी परपुरुष इथं अरण्यामध्ये तुला दिसणार नाही शबरीनं गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि अंतकरणापासून भगवंताचा धावा भगवंताचं नामचिंतन हो नामचिंतन करत होती 14 वर्षाच्या वनवासाला माझा ब्रह्मांडाचा धनी गेलेला आणि 14 वर्षाच्या वनवासाच्या वेळेस लखनला सांगायला लागले भैया लखन अपनी माँ को मिलने जाना है भैया लखन कहते भैया हम 14 साल तक अपनी माँ को नहीं मिल सकते तब भगवान कहते भैया 14 साल तक राह देखने वाली माँ की बात नहीं कर रहा हूं भैया जो 80 साल की हो गई तब तक के ना मेरी राह देख रही उस माँ को मिलने जाना है भैया 80-82 वर्षाची होईपर्यंत वाट बघते त्या मायला बघायला जायचंय म्हणला आणि माझा जगाचा मालक आला भेटायला नुसता भेटलाच नाही शबरीची उष्टीवर खाल्ली महाराज जात नाही बघितली हो बोर उष्टी होती हे नाही बघितलं अंतकरणातला भाव बघितला आणि शबरीची उष्टीवर खातो माझा ब्रह्मांडाचा धनी हो काय केलं शबरीनं पैसा अडका दिसणी देव विकतली ना का अंतकरणापासून भगवंताचं चिंतन केलं भगवंत आला दर्शन देतो 2 नंबरची गोष्ट पण शबरीची उष्टी बोरं खातो महाराज भाव महत्वाचा आहे देवाला रात्रंदिवस नामचिंतन हो असे किती 5 वर्षाचा ध्रुव भागवत कथेमध्ये गोड चिंतन आलेला आहे 5 वर्षाचा ध्रुव उत्तानपाद राजाच्या 2 पत्न्या पहिली सुनीती आणि दुसरी सुरुची सुनीतीचा मुलगा ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा काय नाव होतं महाराज मंडळी बोल नका महिला माता तुम्ही सांगा कोण बोललं वा आईंसाठी टाळ्या झाल्या पाहिजे वा वा सुरुचीचा मुलगा उत्तानपाद राजाच्या जवळ ध्रुव गेला आणि बाप्पाच्या मांडीवर बसला बसल्याच्या नंतर सावत्राईनं बघितलं
बघितलं आणि पोराला सांगितलं, म्हणले उठ ध्रुवा तिथून, या मांडीवर जर बसायचं असेल ना तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, तर तू या मांडीवर बसू शकतो, नाही तर तू इथं बसू शकत नाही. हात धरून उठवलं ना ध्रुवाला. रडत रडत माईच्याकडे गेला, सुनीतीच्याकडे. सुनीतीला सांगायला लागला, म्हणले आई ऐक ना, मी माझ्या बापाच्या मांडीवर बसलो, माझ्या लहान आईनं उठवलं ग, आणि माझी लहान आई सांगत होती बेटा तुला जर या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, तर तू इथं बसू शकतो, अन्यथा तुला इथं बसता येणार नाही. आई या जन्मामध्ये मी माझ्या बापाच्या मांडीवर बसू शकणार नाही का ग? आई सुद्धा तशीच. आईच्या डोळ्यात अश्रू होते, पण 5 वर्षाच्या लेकराला सांगितलं बेटा तू तुझ्या बापाच्या मांडीवर बसला म्हणून लहानी आईने उठवलं, अरे जा त्या जगाच्या मालकाकडनं अशी जागा मागून घे जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही. 5 वर्षाच्या ध्रुवाला मायनं सांगितलं, आणि मायचं ऐकून 5 वर्षाचा ध्रुव भगवंताच्या प्राप्तीसाठी निघाला. रात्रंदिवस नामचिंतन. नारद महर्षी पृथ्वी प्रदक्षिणा करत होते, बघितलं 5 वर्षाचं लेकरू कोण आहे म्हणले, बघितलं, जवळ आले, म्हणले बाळ कोण? म्हणले मी उत्तानपाद राजांचा मुलगा आहे. सर्व हकीकत महर्षींना सांगितली. महर्षींनी सांगितलं बेटा तू लई लहान आहे, म्हणले घरी जा, या वयात भगवंत भेटत नाही, घरी जा म्हणला. म्हणे बाबा भगवंत भेटला नाही तर देहाचा त्याग करेल, पण जोपर्यंत देव भेटत नाही तोवर घरी जाणे नाही. 5 वर्षाचा पोराचा काय भाव असेल महाराज. भगवंताला यायला मजबूर केलं, पण केलं काय रात्रंदिवस? काय केलं तरुण भावा? रात्रंदिवस सकाळी मोठी आंघोळ स्नान करीन, पोहे खायले ना, 1.5 तास मोबाईल मा बोटे घाला ना, ते वय ना काय एकात पोरले रिक्वेस्ट धाडानी ऐकले ना ते बरं आहे, नाही ते गाया खायले ना लगे ब्लॉक कर द्या ना, असा धंदा करा का? रात्रंदिवस नामचिंतन. हा रात्रंदिवस नामचिंतन तर भगवंताची प्राप्ती आहे. हो, ध्रुवानं भगवंताला प्रसन्न करून घेतलं महाराज, नाही का? रात्रंदिवस नामचिंतन हा जो भाव आहे भगवंताचा नामचिंतनाचा, हा प्रकार देवाला आवडतो. साधकांचा पुन्हा नाथबाबांना प्रश्न आहे, बाबा आम्ही रात्रंदिवस नामचिंतन करू, मग देव प्रसन्न होतील का? देवाला एवढंच आवडतं का? साधकांना नाथबाबा सांगतात, भैया नामचिंतन, नित्य भगवंताचं नामचिंतन हा तर पहिला प्रकार झाला. भगवंताला प्रसन्न करायचं असेल ना तर त्याच्यासाठी अजून दुसरा प्रकार ऐका. 10, 12, 15 वर्ष माहित पडेने महादेवनं मंदिर कोणता कोपराले आते गावमान सुद्धा 2-2 तास लागतं महादेवनं दर्शन लेवाले. हा परमार्थ वाढला, पण परमार्थ कितला वाढणार आणि कितला खरा आहे तुमले विचारा स्वतःले. तुम्ही कितला खरा करत असा, तुम्ही 8 रास ना तटीन सुरुवात रास माय गो दखना बाई ती बाजू आली हो माय सासूल बी अशी धरून झुलूच करस बाई. मग सांगा तो महादेव आहे का तुम्हाला मनमा? बाजू आली अशी सासूल धरू करस नि झुलू करत, अहो चावय मा देव खुश व्हाय जाय. हा किंवा नवरा जर म्हणत अशी नाही मंदिरावर जाऊन पहिले एक काम कर, मला कब्बर चावू काय दे ना, काय का बेटा तुम्ही काय मरी नाही चालणार, येऊ द्या मला महादेवर पाण टाक, खुश व्हाय जाय तू महादेव. घरना महादेवले इथलं कुकाट्या माने निरायनी माय. उलट तो महादेव सांगे ओ बहीण तू घर राय ओ काकू, तू आठी इशी मन पार्वतीला बी बिगाडी जाशी ओ माय. बरोबर आहे की नाही? परमार्थ किती करतोय त्याच्यापेक्षा कसा करतोय याला महत्व आहे. विठ्ठल आपण जन्माला आलोय तर भगवंताच्या प्राप्तीसाठी. मग भगवंताला प्रसन्न करायचं असेल ना तर अगोदर आपलं मन इतकं निर्मळ ठेवायचं की सहज भगवंत प्रसन्न झाला पाहिजे. आणि भगवंत प्रसन्न होईल पण त्याचं चिंतन सुद्धा तसं झालं पाहिजे. पण आपण संसारमा इथला येडावे जायचेतच. एक म्हातार जावाना तोलवर होत, शेवटला प्रसंग होता. म्हाताराला येम लाग जायला होता. डॉक्टर साहेब बसले, बोलावा 2 पोरे म्हाताराले, दोन्ही पोरेचे डॉक्टर साहेबले बोलावा. डॉक्टर साहेब बघा ना आमच्या पप्पांची तब्येत खराब झालेली. डॉक्टर साहेब म्हणे भाऊ 11 वाजेलेत, 3-4 वाजेपर्यंत म्हातारा आवरीलीन म्हणे तुम्हाला. आता दोन्ही पोरे वाटली की राहणार 3-4 वाजाशी कवय उपडी जाईन भाऊ म्हातारा. असं दोन्ही पोरे बसेल होतात. 2-2:30 वाजनात म्हाताराला झटका यावा लागणार. म्हाताराला झटकायत म्हातारा दोन्ही हात वर करेन असा करे. म्हातारा दोन्ही हात वर करीन असा करे. दाखला हुशार होता गरमा, दोन्ही भाऊस मग दाखला हुशार होता. आणि जवळ दाखला हुशार बी राहत आणि 150 बी राहतं. मनावर त्यांनी सांग राहिलो मी बी गरमा दाखला जे काही कोण ऐकच नाही, कोणले बोलू बी देत नाही.
मोठा सांगायला लागला म्हणे मोठा भाऊ म्हणे काय नाही म्हणे पप्पा असं असं कराय ना मला ते असं वाट राय ना पप्पानी इथलं बडं कुठेतरी दपाडेले फक्त बोलता नाही राय ना म्हणे. मोठा भाऊ या होता म्हणे मग रे भाऊ मला ते असं वाटत पप्पा आता बीत मग सांग राय ना म्हणे अख्खं बितड 5 रुपया सापडणार. मोठा दाखला सांगे मोठा दाखला म्हणे बावड्या आई भीत नाही रे पप्पा असं असं करे ना कदाचित आता भीत मावे म्हणे तताने बी 5 रुपया सापडणार नाही. पण पप्पानं काय बंद होय नाही बोलता बी ये नाही हाय बंद बी होय नाही दोन्ही टेन्शन मा. पुन्हा दोन्ही भाऊनी सल्ला करा म्हणे बावड्या डॉक्टरले फोन कर डॉक्टरले फोन कर डॉक्टरले बोलाव. डॉक्टर साहेब बसले बोलाव म्हणे डॉक्टर साहेब आमचे वडील असं असं करतायत नेमकं काय फक्त अर्धा मिनिटांसाठी काय ना म्हातारा बोलायला पाहिजे म्हणे. अर्धा मिनिट का असेना आमचा बाप बोलला पाहिजे. डॉक्टर साहेब म्हणे अर्धा नाही 1 मिनिट बोलेल तुमचा बाप पण इंजेक्शन द्यावं लागेल. म्हणले द्या ना. अहो द्यायचं तर आहे पण त्याची किंमत 1 लाख रुपये. दोन्ही भाऊने सल्ला करा अरे मोठा भाऊ 1 लाख रुपया जाऊ दे रे पण पप्पा जर बोलना ते डायरेक्ट इथलं सांग राय ना कोठे हेन काय हेन कितलं शेन काय शे 1 लाख रुपये डॉक्टर मोजी लय गे इंजेक्शन दिदी ना डॉक्टर निघी घ्या 1 लाख लिस नाही. म्हातारं बोलायला लागणं पोरे म्हणे पप्पा कोठे म्हणे भाऊ तुन माय गरमावती नाही म्हणे बाजूने वहिंजी मना पाहिजे पीठ गायनी लय जायला होती ती मागली जात. हा ते माले सांगा मरण टाइमले जर यान पीठ गायनी मा जीव शे याला भगवंतनी प्राप्ती होईन का भगवंतनी प्राप्ती होईन का. अपेक्षा ठेवायची नाही. विठ्ठल विठ्ठल मग भगवंताची प्राप्ती करायची असेल ना मग पूर्ण अंतःकरणातून करावं लागेल. महाराज मला सांगायला आवडेल वृंदावन मध्ये एक साधू महात्मा राहत होते. आमचे गुरुजी सांगायचे वृंदावन मध्ये एक महात्मा राहत होते. आता आपल्याकडचे महाराज तिथं कथा शिकायला जातात ना तसाच एक विद्यार्थी शिकत होता पण गावाकडची गाडी गेली. आता गावाकडच्या गाडीतल्या लोकांना वाटलं की आपल्याकडचा महाराज आहे त्याच्याकडे गेले आणि महाराजांना सांगितलं महाराज वृंदावन मध्ये असा कोणी तपस्वी साधू असेल ना त्याच्याकडे ने आम्हाला दर्शन घ्यायचे पण असा साधू असावा की वृंदावन मध्ये त्याचं नामचिंतनात तो मग्न असलेला साधूचं दर्शन घ्यायचंय. आता त्या महाराजांना वाटलं आपल्या गावाकडचे लोक आहेत म्हणले एक चांगले नामांकित साधू होते. साधूच्या कुटियाकडे नेऊन सोडलं. साधूची कुटिया आणि कुटियामध्ये साधू महात्मा टेप रिकॉर्डर बनवत होते. टेप रिकॉर्डर खराब झालेला होता. टेप रिकॉर्डर सुधारवत होते. आता गावाकडचे ते 40-50 लोक लक्झरी करून आलेले ते सगळे कुटियाच्या बाहेर बसले होते आणि या बाबाचं चालू होतं टेप रिकॉर्डर बनवणं. वायर तुटली असेल टेप रिकॉर्डर बंद असेल त्याला चालू करत होता बाबा. आता 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास 1 तास 1.5 तास 2 तास झाले. ते लोक वाटच बघत होते बाबाचं हे काम कधी आटपताना मला दर्शन कधी देतो 2 शब्द प्रेमाचे भगवंताशी नातं जुडेल असं कधी बोलतो बाबा. 40-50 लोक आलेले यात्रेकरू वाट बघत होते पण कंटाळले 2 तास झाले बाबाचं काय बंद होईना. मग जे सोबत महाराज होते त्या महाराजांना सांगितलं बोले महाराज तुम्ही वृंदावन मध्ये असतात म्हणे हो. मग वृंदावन मध्ये असा साधूचं दर्शन करायचं होतं की तो नित्य नामचिंतन करत असेल तपस्वी असेल अशा साधूचं दर्शन करायचं होतं. तुम्ही आम्हाला 2 तासापासून ज्या साधूच्या दारात बसून ठेवलं तो टेप रिकॉर्डर सुधरवतोय 2 तासापासून. महाराज म्हणले आता काय इज्जत घालवायचं झालं. जवळ आला तो महाराज त्या महात्म्याच्या आणि त्या महात्म्याला सांगितलं गुरुजी ये गांव के लोग हैं आपके दर्शन के लिए यहाँ पे आए हैं पर सभी का सवाल है भाई इन्हें साधु भी कैसे क्या बोलूं. तुम्हाला साधू तरी कसं म्हणावं. 40-50 लोक म्हणतायत तुम्हाला साधू कसं म्हणावं. अहो तुमच्या दर्शनासाठी आलेले लोक 2 तासापासून बसलेत. तुमचं टेप रिकॉर्डर सुधरवणं अजून काम होत नाही. 2 तास फक्त टेप रिकॉर्डर सुधरवण्यामध्ये जर जात असतील तर तुम्ही नामचिंतन कधी करतात असं या 40-50 लोकांचा प्रश्न आहे. त्या महाराजांनी असं बोलल्याच्या नंतर त्या साधू महात्म्यानं गचंडी धरली. त्या महाराजांची अशी गचंडी धरली जवळ केलं. तुला काय वाटतं मी टेप रिकॉर्डर सुधरवतोय म्हणजे मी कामात नाही नामचिंतन नाही का. धरल्या जटान लाव म्हणले कान इथं जटांमधनं सुद्धा नाम चालू होतं राधे 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 राधे. महाराज तुम्ही काम कोणतं करतायत त्याच्यापेक्षा अंतकरण भगवंताशी एकरूप आहे का तर भगवंताला आवडेल. विठ्ठल विठ्ठल नाथ बाबा आपल्याला सांगतायत जर का तुम्हाला भगवंताशी नातं जोडायचं
असेल तर देवाला काय आवडतं ते करावं लागेल. सांगणारे नाथबाबा ना ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधारण जीव आहे. सांगणारे नाथबाबांचा तेवढा अधिकार होता, आपल्यासारख्यांची तेवढी लेवल नाही हो. सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा ना ऐकणाऱ्याचा सुद्धा तेवढाच अधिकार असावा. नाथबाबांच्याकडे एका बाईनं पोराला आणलं, म्हणले बाबा पोरगाय माझा. मग म्हणले यो पोरगा गुड खाणं बंद करत नाही. नाथबाबा म्हणे काय म्हणे, अहो पोरगा गुड खाणं बंद करत नाही, गोड गैर खास, गोडच जास्त खास. नाथबाबा म्हणे ताई याला 8 दिन नंतर लय जो म्हणे. 8 दिवसाच्या नंतर त्या पोराला त्या बाईनं आणलं त्याच्या माईनं, म्हणे बाबा यो पोरगा गुड खाणं बंद करत नाही, तुम्ही 8 दिवसाच्या नंतर बोलवलं मी आणलं म्हणे त्याला. त्या पोराला जवळ घेतलं, नाथबाबांनी सांगितलं म्हणे भाऊ म्हणे काय बाबा आज ना नंतर गुड खावाना नाही. बहीण लय जायतून पोऱ्याला म्हणे बाबा गुड आज नंतर खावाना नाही, इथलंच सांगणं होतं. मग ती रोजच सांग देतात ना 8 दिन का बो वाटतं खाल्लाय. नाथबाबा म्हणे बहीण मीच पहिले इथला गुड खाऊ, त्याला कसं काय सांगू खाऊ नको, 8 दिन मी बंद करा तर त्याला आज सांग राहू भाऊ काल दिन पाहिजे गुई नको खायचं. सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा तर ऐकणाऱ्यावर प्रभाव आहे. विठ्ठल विठ्ठल समजावून सांगतात जर तुम्हाला जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर देवाशी नातं जोडावं लागेल. मग देवाशी नातं जोडायचंय ना, मग आम्ही तयार आहोत, पण देवाला काय आवडेल ते करावं लागेल. म्हणले सांगा ना नाथ बाबा काय करावं लागेल. आम्हाला देवाला प्रसन्न करूनच घ्यायचे, पण देवाला काय आवडेल तुम्ही सांगा, आम्ही ते करायला तयार आहोत. नाथ बाबा सांगतात तुम्ही करसान म्हणे हो, नक्की म्हणे हो. मग ऐका, देवाला जर प्रसन्न करायचं असेल तर देवाला जे आवडेल ते करावं लागेल. मग देवाला काय आवडेल तेव्हा माझे नाथ बाबा सांगतात अभंगाच्या आवडे देवासी तो एका प्रकार, 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 नामाचा उच्चार रात्रंदिवस, 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 तुळशी माळ्या गळावती चंदिया, तुळशी माळ्या गळावती चंदिया, तुळशी माळ्या गळावती चंदिया, तुळशी माळ्या गळावती चंदिया, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस सांगितलंय. आता काही काही लोकांचं आम्हाला बोलणं असतं, महाराज तुम्ही कीर्तनकार आहात, तुम्हाला वेळ असतो, तुम्ही करू शकतात रात्रंदिवस, आम्हाला कसं शक्य, आम्ही कामधंद्याची लोक आहेत. तुम्ही कामधंद्याची लोक आहेत, काम करतात मी नाही म्हणणार नाही, पण महिला माता तुम्हाला सांगेल, पुरुष मंडळीसले आपण नंतर समजाली सुमन पार्टी नसले, पहिले तुमले विचारायचं सकाळ मग उठानंतर तुमले अंगोणासाठी पाणी गरम करणं. पाणी कसं काय बनव गरम करतोस तुम्ही? हीटर, चुलीवर, गॅसवर, गिझर, हा ते बट्या सुविधा वय जायला. समजा चुलीवर जरी पाणी ठेवून असे, समजा 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 खेडागाव अजून काही काही ठिकाणी चुलीशेत चुलीवर पाणी ठेवायचंय, पाणी असं थोडी काही टाकणं पडस, मग काय करणं पडस? हा समजा बादली उचला नाही किंवा पातेलं उचल नाही, मग
हातानेच ना. तोंडले काय काम राहतं होय. जेव्हा तुम्ही पाणी ठेवायला बाटली भरतात ती बादली उचलीन लय जाणीशे तोंडणं काम नाही दडे. तुम्ही सांगत राहा. मग आते समजा ते आंघोळले बशी घ्यात आंघोळ वही गई आंघोळ नंतर तुमले आते स्वयंपाक देवपूजा करणे देवपूजा वही गई मग स्वयंपाकले लागणे. जर पीठ मण नशे पीठ कसं म्हणतस तुम्ही कसा काही हा ते काही बराबर म्हणजे चांगलं आहे बुवा त्या बाया पीठ मळतीच बुवा. काही काही गावात मग माणसेच सुद्धा समायला येईल त्या का बाकी ना तिथला वाय बरेत ना बाईच ना पुढे जाशील मी चाठी देऊ तुला खबर. आपला गाव मानेन तसं अजून नाही ना. बरं आहे आता मुकली प्रथा बदली गई ना बाबा. भयान परिवर्तन होई घेऊ लोक शिकी घ्यात ना इथला नियम न उल्लंघन करणं लाव शिकी घ्यात नाही सत्यानाश करेल ना. बाकी ना ती इथला वाय बार आहे 3-3 वरीस मायन संगे बोलतात नाही सासूल मम्मी म्हणतच त्या तुम्ही अण्णा गंदा मारतून गंधाने. अरे जिने जन्माला घालतील 3 वरीस जाय ना बोला सासूल मम्मी म्हणत ओ नीता तेल ओ बानट सुरूत ना ओ उलगेल वावर. कितला येडा धंदा धरेल लोकेशन. हा आणि चांगलं वातावरण आहे बा खेडागाव माने घुसेल ते अजून बी खेडागावनं वातावरण इथलं भारी आहे म्हणा. तो आवडता अभंग आहे ते चिंतन मांडी नाही राहिलं आज देखील कितलं भारी वातावरण खेळानं. प्रत्येक माई बहीण डोकार पदरशे खेडागाव माई आई आई संस्कृतीशे. हां असा या टोपीवाला बाबाला देखता जे ना कोण नाताना राव का नको राव नाही माय वयस्कर बाबा आहेत लगेच डोकार पदर टाकलेत पहिल्या बाया. पण त्यांसाठी सासरा बी तेवढा इज्जतदार होतात पहिला. हा हो तुम्ही बनी घ्यात ना तुम्हाला नंतर मला अशी वाटत ना ज्या नंतर बनतील ना त्या रिमिक्स सासरा आहेत. हा पहिला सासरा सुनबाईना समोर सक्की बायकोल बोलत नाही समाधान बाबा छोटे भैया म्हणजे बायको सक्कीच राहत बा. सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. जर म्हणा बोलता बोलता एका शब्दामा तोल घ्या मन सुनबाई काय विचार करी माय मन सासराल बी काही सुमारानी काही पण बोलतस मन सासूले. म्हणजे सुनबाईना समोर बायकोले बोलायला घाबरेत या म्हातारा पहिला म्हणेशीन सुनबाई डोकावर ना पदर पडू दे नाही. बरोबर आहे का नाही बाबा. सासरा बी तेवढा तारतम्य राखीन वागेत म्हणेशीन सुनबाई इज्जत करेत. आता ज्या नवीन वय राहणार ना त्या सुशिक्षित सासरा ती सुनबाई घरमा काम आवरस नाही त्या इथलची चड्डी घालीन फिरतस. वो भाऊ तू चड्डीनं माप तरी वाढाव रे वो काका. अरे तू तत्तनी इथलची चड्डी घाली फिरा ना वो बानट सुरूत ना. ती बहीण कसाल पदरली रे तू चड्डी दकीने कितला सत्यानाशी आऊ निदान चड्डीनं माप ते वाढावलं पाहिजे. इथल्या इथल्या चड्ड्या घालल्यात त्या हत्तीने अण्णा गंधा मारतून गंधा. विठ्ठल विठ्ठल तसं ते जुनं जुनं सांगू तरी आपलं कीर्तन होई जास. हा जुनामा इथली ताकद छे या म्हणा बाबा बसेलेत म्हणा बाप सारखा येतस पुढे बसेलेत त्या मागे बसेलेत त्या बाबा टोपीवाला बाबा आहेत पण बस आणि पद्धत बी देखील जिथला बाबा बसेलेत टोपीवाला अख्खा 60 ना पुढे येतस 55-60 ना पुढला बाबा आहेत बेटा पण बैठक देखील आहे त्याशने. आणि तुम्ही 25-25 30-30 वरीस ना दका कथा तंगड्याला माड राय ना कथा हात टेकी राहणार ए त्या बी काय करतील त्याच ना बी दोष नाही खावाले चांगलं नाही नाव. हां त्या बाबासले विचारा काय खाय त्या महाराज भाजी जर सरी जाय ना म्हणा बाप सारखा आहेत त्या विचारा सत्यन बाबा भाजी जर सरी जाय ना त्याशनी मायले जर सांगेत ना माडी भूक लागेल भाऊ भाजी ते नाही पण थांब मग गरमा भाकर राव पोळी रावती ना काला मोड देत त्यावर तेल टाक देत गुई चुरी देत खाय भाऊ गुई तेल ना काला असा दांडगल्ला आहेत म्हातारा. हा ते भाजी सर नाही का आपला पोरसले हातेने माया भाऊ काय रे मम्मी भूक लागली थांब तुले मॅगी बनायते. हो माडी तू त्याले खावाडशी मॅगी तो कवय बी दी आगी चांगलं खावाड त्याले. आई बठ्ठ इथला सत्यानाश होई घ्या महाराज पहिलं काहीच राहिलं नाही. हा कच्ची उडी निंदाय खायत ना अजून बी देखा त्या बाबास ना गाल देखा तुम्ही महाराज असा आते सुद्धा असा टमाटान माय गाल येतच. आणि आपला या 25-25 30-30 वरील ना पोरे ना गालदा का खोबरान वाट्या का मावाल्या तर खावाल्यात चांगलं राहिलं नाही महाराज जुनं काहीच राहिलं नाही. हां त्या बाबासले विचारा
कच्ची उडीने दाई वाय मा खायत बाबा खरं आहे का नाही कच्ची उडीने दाय खायत दांडगाला म्हातारा बडी बडी 12 उड्या मार देत दारमा ते दर्जामा दगड राहे ना दादासाहेब दगड 5-5 क्विंटल ना दगड म्हातारा असं हल्लं रुसलीन मागे फेक दे डोकाड हाते हाय मॅगी खाई खाय नी इथल्या तंगड्या हा ते बरं गे ट्रॅक्टर गे नाही ते यायत ना आवतोर ना बरण सुद्धा उचलाव आणि बरण उचलायला जाते ना या चड्डीना कलर बदलायली ते खावालेच चांगलं नाही ना महाराज पहिले खावाले होतं कच्ची उडीनी दाय खायत आपला पोरे झोप मा उठताच पहिला मा डोळ्याचो येतं त्या गोदडा माव मालपाव वो माव मालपाव वो भाऊ तू भाजी बाकरना काला खा रे आय बा तू पाव काय काय आत पाव घ्या रे वो मन सोनचिड आणि या पाव खाणारा पोरेसले ना हात लावाने बी इच्छा होत नाही हात पाय इथं लंडेब्र्या येवल्या हात लावणं बी म्हणवत नाही पहिलं काहीच राहिलं नाही महाराज जुनं ते सोनं म्हणत आता या बाबा बसेलेत यास ना हात ना जितला लग्ने देखीशने जोडेलेत ना 100 माई 1-2 फारकती वय या बाबा लोकेस ना हात ना जोडेल होतात ना बाकी आता तरुण 150 नावे घ्यात मित्र जातच या पोरी दखाले मित्र आणि मित्र जातच यान करता पोर दखाल 4 मित्र संगेले जात मित्र लिचारत बावड्या तुल पटणे का रे हो भाऊ तून करता येलेत रे अरे तू त्याला नको विचारू तो उभा पिकोर ताबा लिहिली रे तू त्याला विचाराय ना पटणी का असं उलट करलीशी ना रे बाबा लोके जोडेत लग्ने 100 माई 99% संसार करेत पुरी फार कत्याच नव्हे हा ते 100 माई 90% फार कत्याच उई राहण्यात हा मनीषीन जुना असले अजून बी महत्व द्या टोपीवाला असले तुम्ही व्हॅल्यू द्या महाराज अजून बी सुखी जगता येईन तुमले कारण त्यासना बराच आपल्यापेक्षा उन्हाळा पावसाळा जास्त खायला राहतात मनीषीन तुम्ही त्यासना ऐकीशने चालशात ना आयुष्यामा फसावत नाही त्या